मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. माझा सरस्वतीज ब्लॉगमध्ये सर्वांचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझे नवनवीन आगळे-वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी. अशा प्रकारे सुंदर असं माता राणीचं दर्शन घेऊन मी दररोज माझ्या दिवसाची सुरुवात करत असते. आज आपल्याला एक चोर पकडायचा आहे. हे मी अंघोळीला गेले होते तोपर्यंत गुनूनं आणि यशनी प्लॅन केला आहे चहा आणि पाव खायचा. मी यांना जाताना सांगून गेलेली होते की फक्त चहा घ्या, पण पाव खाऊ नका. का तर पाव खाल्लं की पोट खराब होतं आणि तसंही सगळेजण म्हणतात की पाव हे शरीराला हानिकारक आहे आणि त्यातल्या त्यात सकाळी सकाळी तर अनुशापोटी खाऊच नाही. म्हणून मी यांना सांगितलं होतं की मी आल्याच्या नंतर पोहे करते, तोपर्यंत गुणू तू चहा ठेव म्हणलं होतं. पण आमची गुणगुण ऐकावं तरच ना. त्याला सांगून यशला सांगून पाव घेऊन आलेले आहेत दोघा बहीण भावाने. हिला कॉलेजला जायचं होतं सकाळी सकाळी 7:30 सकाळी कॉलेजला जायचं असल्यामुळं हे ह्या दोघाचा प्लॅन की आपण तू आणि मी आई यायच्या आत आपण चहा पाव खाऊ. म्हणून ह्या दोघांनी असा बेत करून हे बघा मी गपचूप व्हिडिओ केलेला आहे ह्यांचा. हे नित्य का बघा वाटण्या वाटण्या बघा तुम्ही कशात, तुला एक मला एक, तुला एक मला एक. हे पहा धरलं बघा ह्या दोघाला. बघितलो का, बाप रे, 4 पाव घेतले तर. आणि आता म्हणलं की आम्ही दिवसभर जेवणार नाही. ह्या पोरीला बघा आमच्या भाकर खायला म्हणलं की नको आणि पाव म्हणलं की चल द्या. हे पोट खराब होतंय. सकाळी सकाळी पोहे खायचं, उपीट खायचं, शिरा खायचं ते नाही आवडत. चहा बिस्किट, चहा पोहे. काय करावं आजकालच्या लेकरांना काय नाही. तुमची बी असंच करतात का? सांगा बरं मला कमेंटमध्ये. हे चहा पोहे चहाने हे खाल्ला पाव. मग दुपारी 4 वाजले. 4 वाजता म्हणलं शनिवार आहे. खूप दिवस झालं मी आणि यश शनी मंदिरलाच गेलो नव्हतो. मग म्हणलं चला आज शनिवार आहे आणि किराणा पण भरायचा होता, गोलाईत जायचं होतं. असं सरळ शिवाजी चौकातून गेल्यापेक्षा चला म्हणलं इकडनं जाऊया आपण शनी मंदिरकडनं. दोन्हीकडनं पण तेवढंच पडते. म्हणून अशा प्रकारे आम्ही आलो आहोत आमच्या शनीश्वर मंदिर, लातूर, पापनाशी रोड. ह्या मंदिराला पापनाशी मंदिर असं म्हणतात. इथं खूप मोठी बारव आहे. तुम्हाला मी दाखवते आता, तुम्ही बघा. बापरे, एवढी इथं खाली एवढ्या पायऱ्या उतरून खूप जुनं प्राचीन मंदिर आहे बरं काही. हे अशा दगडाच्या पायऱ्या, छोटंसं मंदिर. शनी मंदिरामध्ये बायका न जायची प्रथा आहे आमच्या इथं. आणखीन पण असं दार कुलूप लावून देवाला ठेवतात. हे पहा बघा तुम्ही, देवाला सुद्धा ताप आहे ओ. कोण म्हणतं देव सुखी आहे? बघा ह्यांना सुद्धा लोकांनी डांबून ठेवलंय. अशा प्रकारे कोणच सुखी नाही ह्या आजकालच्या जगात. बघा हे देवाला सुद्धा बघायचंय खिडकीतून बघा, लांबून नमस्कार करा. तुम्ही कुठं बी जावा, चंद्रावर जावा, नाही तिथं जावा, काय काय लोकांची संस्कृती बदलायलाच तयार नाही. आमच्या इथं शनी मंदिरामध्ये जाऊ देत नाहीत बायकांना. हे मग आम्ही दर्शन घेतलं आणि बारव बघा. बापरे, एवढी मोठी बारव आहे. लातूरची सगळ्यात जुनी बारव आहे बरं का. तुम्हाला मी उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी संपेल त्यावेळेस मी व्हिडिओ टाकन. एवढी मोठी बारव आहे. आणि मला माहिती आहे की ह्या बारवमध्ये खूप माशांनी कासव. मी माशाला खाऊ टाकत होते तेवढ्यात यश आला आणि म्हणायला लागला तू काय करतीस? मी म्हटलं माशाला मी खाऊ घालायला लागले. तर आई, नारळ खाऊ घालायचं नसतं, त्याच्या तोंडात अडकेल. मासे छोटे असतात, खूप मोठे मोठे मासे होते. अरे वेड्या म्हणलं, काही होत नाही, खूप जण टाकतात. मासे टाकले, चुरमुरे टाकले मी. माशांना असे पटापट मासे येत होते. बापरे, खूप मोठमोठे मासे आहेत. बारवाचे दार बंद केलेले आहेत, नाहीतर खाली जाऊन पहिला आम्ही व्हिडिओ करायचं. खूप सुंदर वाटायचं पायऱ्या उतरून खाली जायला. हे बघा, अशी काटोकाट विहीर भरलेली आहे. खूप पाणी आलंय की बापरे, यंदा खूप पाऊस झाला ना, त्याच्यामुळं खूप पाणी आलंय बारवला. बघा तुम्ही बघू शकता कसली मोठी बारव आहे, किती सुंदर पाणी आहे. आणि पाणी घाण करायलेत लोक म्हणून दोन्हीकडची दारं बंद केले. कशामुळं बंद केले माहीत नाही, पण दोन्ही दारं बंद आहेत. हे पहा, हे आमचे अण्णा, म्हणजेच ओळखलं का कोण आहे? सांगा बरं, हे कोण आहे? कशाची मूर्ती आहे? इथं आला ह्यांच्या पुढे की मी एकदम स्तब्ध होते. शांत, आराम वाटतं मला, जीवाला हाय समाधान.
खूप रिलॅक्स वाटतं मला मारुतीची मूर्ती बघितली की. का कोणास ठाऊक मी माझ्या वडिलांना पाहत असते मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मूर्तीमध्ये. हे पहा मारुतीच्या मंदिराला सुद्धा कुलूप लावलेलं आहे हो. 5 वाजलेले आहेत. हं. तरीसुद्धा सगळे लोक दर्शनाला यायलेत. दर्शन घेण्यासाठी भाव, भक्ती, श्रद्धेनं. तर इथल्या पुजाऱ्यांनी कुलूप लावून ठेवले. हे पहा, हे भूतेश्वराचं मंदिर आमचं. माहिती आहे का आता काय आहे? हां, ओळखा बरं काय आहे आता? महाशिवरात्री आ रही है. तर मंदिराला कलर, रंगोटी करणे चालू आहे. अशा प्रकारे मंदिर खूप जुनं आहे. महादेवाचं मंदिर पण खूप जुनं आहे बरं का. ह्या महादेवाच्या मंदिरात मध्ये आल्याच्यानंतर एवढं थंडगार वाटते, कारण पूर्ण दगडाचं मंदिर आहे बाहेरूनही. त्याच्यामुळे इतका थंडावा आहे. तुम्हाला माहिती आहे का, स्लॅबसुद्धा दगडाचा आहे ह्या मंदिराचा. इतकं सुंदर मंदिर आहे आणि पूर्ण जमिनीच्या बराबर साळंक आहे. तुम्हाला माहिती आहे का, महादेवाच्या मंदिरात आल्याच्यानंतर हे पहा, अशा 3 टाळ्या वाजवून 1, 2, 3 अशा 3 टाळ्या वाजवून नमस्कार केला जातो बरं का महादेवाला. आम्ही तर असं करतो बाबा. तुम्ही कसं करता सांगा बरं? तुम्ही माझंच ऐकता, तुमचं नाही सांगत. हे काही योग्य नाही बरं का. हे पहा, मी मनोभावे अंतकरणातून माझ्या भोल्या बाबाचं दर्शन घेतलं आणि भोले बाबाला सांगितलं, हे भोले बाबा सगळ्यांना सुखी ठेव. कोणाचे काही दुःख, परेशानी, प्रॉब्लेम असले ते सगळे दूर कर, सर्वांना सुखी ठेव. हे आमचे बघितलं का तुम्ही गन्नूसाब शेंद्राचे गन्नूसाब आहेत आमचे. आणि खूप ठिकाणी शेंद्राचे गणपती असतात, पण आमच्याकडचे वेगळीच आहेत बघा. किती शायनिंग, किती चमक आहे बघितलात. कोणी फेशियल केल्यासारखा ग्लो आहे बरं का आमच्या गन्नूसाबच्या चेहऱ्यावर. कसले चमकत होते गन्नूसाब. मला ना गन्नूसाब म्हणायला लय आवडते. हे पहा, महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला जायचं जर असेल तर नंदी महाराजांची परवानगी घेऊन, त्यांचं दर्शन घेऊन मगच महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं. असा नियम आहे. तुम्ही सुद्धा अगोदर नंदी महाराजाला नमस्कार करून मग भोले बाबाला नमस्कार करत जा. बघा तुम्ही असं करून खूप लवकर भोले बाबा पावतात. नंदी महाराजांना जर नमस्कार केला ना, खूप म्हणजे खूप लवकर पावतात. तुम्ही बघा. अशा प्रकारे यशनं नमस्कार करून फुलं वाहून, किती छान फुलं टाकायले ना बाळ माझं. खूपच क्विट गोड आहे माझा यश. आणि अशा प्रकारे नमस्कार केला. बघा बघा त्यानं काय चुकलं हुकलं माफ कर देवा म्हणून पाया पडत आहे. अशा प्रकारे पाया पडून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. इतकं सुंदर. हे पहा इथं बघा खालचं काय फरशा तर किती जुनी आहेत. मंदिरसुद्धा इतकं जुनं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. बघा हे बाजूला कंपाऊंड वगैरे पडलेलं आहे. तिथून आम्ही शनी मंदिरातून एकदम सरळ मस्तपैकी असं आलो आम्ही गोलाईमध्ये. आणि यश म्हणला, आता मला भूक लागली आहे मामा, चल बरं मंचुरियन खाऊ घाल. कारण एवढं सुंदर गरम गरम मंचुरियन मिळतंय ही त्याला माहिती आहे. गोलाईमध्ये आलं की चला मंचुरियन खायचं. हे बघा बघा कसं खातोय. बघा बघा. हा आहा आहा किती छान खाते ना लेकरू माझं. हां, बाप रे, ते काही तुटत नाही, एवढं गरम आहे. बाप रे, बघा तुम्ही कसल्या वाफा निघालेत तरी खाऊ लागले. बाई ही पोरग इतकं गरम गरम खाते ना. बाप रे, पुळू दे आता, खा खा. बघा मी तर एवढ्यांदा ट्राय केली, मला एवढं पोळायलं की बेहद. एवढं गरम गरम बापरे. आणि एवढं तिखट झणझणीत होतं ना, बापरे. मी फुकून परेशान झाले. मस्त. हे पहा बघा मज्जा. मी चाटायची ठेवायची. ते पोळायलाच तेवढं काय करावं, मटकन खावं तर जीभ भाजून जाईल. संध्याकाळी जेवणाचे वांदे त्याच्यामुळं. आणि बघा ना, आता एका हातात प्लेट, एका हातात चमचा. हां, ते तुटतच नव्हतं. शेवटी तोडलं बरं का, आणि खाल्लं मी पण. आणि अशा प्रकारे मंचुरियन खाऊन निघालो आम्ही किराणा भरण्यासाठी. तुम्हाला हे काय माहिती आहे का? ओळखलं का काय आहे हे? किती सुंदर आहे ना. बघा कसला नजारा, अप्रतिम नजारा आहे. बघा वाव, किती सुंदर दिसतंय ना. कसलं भारी दिसतंय माझं लातूर. आम्ही भारी, आमचं लातूर भारी. बघितलं का? इथं आहे जगदंबा मातेचं मंदिर. आणि इथून ही गोलाई म्हणतात हिला, आणि आहे सुद्धा गोल. तुम्ही बघा
खरंच हा चमत्कार आहे आमच्या लातूरचा. बघा तुम्ही, हे पहा, गोल 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 गोल, आणि असे 4 महाद्वार आहेत, मोठे मोठे दगडी. 4 दिशेचे 4 महाद्वार आणि 5वं देवीचं. हे पहा बघा, इतकं सुंदर अप्रतिम गोलाई आहे. पूर्ण गोल राऊंडमध्ये गोल आहे. माहिती का, आता कधीची आहे माहीत नाही, खूप जुनी गोलाई आहे. बघा हे कसले असले मोठे मोठे, एवढे मोठे महाद्वार 5 आहेत. आणि बाकीचे तर किती रस्ते आहेत आणि काय नाही, बापरे, खूप अप्रतिम सुंदर गोलाई आहे आमची. अशा प्रकारे गोलाईतून आम्ही किराणा भरायला निघालो. बघा आता, ओळखा बरं हा कुठला रोड आहे? बघा, इथून असंच आम्ही आलो नाना किराणा, नाना राईस. अशा प्रकारे आम्ही आलो आता किराणा दुकानामध्ये. हे आमचे नाना भैया खूप जुने आहेत बरं का. हे माझ्या सासऱ्यापासून आम्ही यांच्याकडे किराणा भरतो. मीच नाही, माझे सासरेसुद्धा यांच्याकडे यायचे. आणि आमच्या सासऱ्यांनी दुकान दाखवून दिलेलं आहे, तेव्हापासून मी किराणा आणि सगळं सामान यांच्याकडून नेते. हक्कानं भांडते पण. चला म्हणलं चहा पाजा, आम्ही 5 वाजलेत. आणि हा भैयाचा मुनीम आहे बघा. भैया एवढा हुशार आहे नानाचा, बापरे, अजिबात मालकावर काही येऊ देत नाही. पण आज माझ्याकडून बोलला बरं का. मी म्हटलं चल भैया चहा पाजो. मालकाने म्हणला तुम्ही त्याला म्हणला ना, आता त्यानंच बिल देणार. मी म्हटलं हो हो, त्यानं नाही, मी बिल देते रे भैया, सांग चहा म्हणलं. अशा प्रकारे नाना भैयानी चहा सांगितला. खूप खूप जीव करतात बरं का सगळेच. नाना भैया असतील, त्यांच्या दुकानातले सगळे कर्मचारी असतील. हो का, इतका सुंदर माल असतो त्यांच्याकडे. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. बघा तुम्ही, शेंगदाणे तर एवढे सुंदर होते. मी त्याला भैयाला म्हणत होते किती छान शेंगदाणे आहेत, अजिबात खराब नाही आहेत, अर्धे फुटलेले नाहीत, काही नाही, असे मोठे मोठे बोल्ट फल्ली. बघा तुम्ही, हे पहा किती सुंदर अप्रतिम. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय आवडत, ही पहा मांडणी. दुकानामध्ये कसे अस्तव्यस्त पोते इकडं तिकडं ठेवलेले पडलेले असतात, पण आमच्या नानाच्या दुकानात ना इतका सुंदर व्यवस्थितपणा आणि स्वच्छता आहे की अप्रतिम स्वच्छता आहे. आणि यशने हे गुळ काढला. गुळ इतका छान गुळ होता. ती गुळाची ढेप गोल असते, पण नानाकडे आमच्या चौकोनी ढेप आहे. अशा प्रकारे हे पहा, किराणा भरलेला पोत्यामध्ये भरला भैयानी.